एक नंबर आहे, त्यानंतर आपला नंबर लागेल. आता होईन 5-1 मिनिटात, लय वेळ लागणार नाही. डॉक्टरांना पण दाखवलं आहे मी आत्ताच. टॉयलेट आल्यासारखं व्हायला पाहिजे ना. हां हां हा का पोर देव चेक करतात का पोरगी पोरग आहे सोनोग्राफीवर त्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण वाजले 11 आणि आपल्याला जे दवाखान्यात सोनोग्राफी करायची आणि डॉक्टरांना दाखवायचं आहे. संतोष शेटन मी आत्ता. अरे प्रिशो पण आली का? प्रिशो पण आली. त्यानं सोनोग्राफी करायची आम्ही ते दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायचं, लई जायचे. मग रात्री जास्त त्रास झाला होता, 2 वाजता घेऊन आलो. 3 वाजता गेला असं. एक नंबर आहे, त्यानंतर आपला नंबर लागेल. झालं रे, आत्ता जाऊन नंबर लागलाय. पण ते ते टॉयलेट व्हायची वेळ आहे. टॉयलेट आल्यासारखं व्हायला पाहिजे ना. पाणी हा का 12:30 वाजता आलतो आम्ही. आता होईन 5-1 मिनिटात, लय वेळ लागणार नाही. डॉक्टरांना पण दाखवलं आहे मी आत्ताच. जे ज्यांचं हे होतं ना, त्यांना दाखवायचं होतं, त्यांना पण दाखवलेलं आहे. ते ऑपरेशन होतं म्हणून ते लवकर गेले. मग आणि म्हणजे सोनोग्राफी राहिली. डॉक्टर ती 4x4 बैठली ना आपण, 4x4 कोणची गुरखा, त्या डॉक्टरची होती. मागाशी ते आले ना, त्यावेळेस त्यांना उतरताना भेटलं मी. 4x4 रे, 4x4 आहे. अजून 3 वेळा 4 आहे रे. 2000 years later. आमचं पाऊस पण जोरात यायला लागला नेमका. आता थोडा कमी झाला. सेकंड गोळ्या वगैरे सगळ्या घेतल्यात, सगळं झालेलं आहे. फादरला तर गाडी बसवायची. गाडीला पाऊस पडायला लागला. सकाळ धरून आपलं झालं काम तिथं. फक्त थोडं वेळच होतं, पण लागला आम्हाला 3 तास. कारण ते सोनोग्राफीला वेळ लागतो ना रे. ते टॉयलेटला यायला पाहिजे ना अशी, त्यावेळेसच होतं ती सोनोग्राफी करतात. म्हणजे टॉयलेटला आल्यासारखं व्हायला पाहिजे. ते पोर देव चेक करतात का पोरगी पोरग आहे सोनोग्राफीवर त्या. पाणी प्यायला होतात ना भरपूर. नाही त्याच्यावर चेक करतात का? मग आता बंद केलं सगळ्यांनी दाखवायला पाहिजे. आता कोण दाखवते त्यावर? आता धक्क्याला लागेल ती. डायरेक्ट हा ना, मग धक्क्याला लागते ना डायरी. धक्का आहे डायरेक्ट. वाजलेत 3 वाजता आम्ही हात जेवण करतोय. घरी नेमकी इडली गेली ती संतोष शेठ. इडली आज इडली ताव आहे आमचा. जाऊ थोड्या वेळाने बाहेर बाबा, कॉफी पिऊ. सकाळ धरून तिथं राव नाश्ता केला असता आपण, पण फादर पण आम्हाला करता नाही आला, थांबायला लागलं दवाखान्यात. नाही तर मस्त आहे ना, कॉफी पुलाव खाऊन आलो असतो. years later. आत्ता साधारण 7 वाजलेलं आहे. जवळपास मी 3:30 वाजता झोपलो होतो. म्हणजे जवळपास मी 3-1 तास आराम केला. आंघोळ केली, फ्रेश झालो आणि मला जायचे आता आकुर्डीला. पण आता हे रितेश आणि आम्हाला जायचे. एक मग काम येते जरा प्रणयचं, आणि मग एक काम आहे ते झाल्यानंतर परत यायला लागेल. 15,000 ड्रॉप टाकून जायला लागेल बस. रितेशच्या गोठ्यावर आलोय, तिची वाट बघतोय. आम्हाला जायचं आकुर्डीला. प्रणय आणि रितेश दोघं येतात. मी ते नाही झालं. पाऊस अजून चालू आहे कंटिन्यू. बरोबर बारीक सारीक थोडं चालू आहे अजून. काल फादरला रात्री ना पाठ 5 वाजता नेलं दवाखान्यात. पाठ 2 वाजता नेलं. आणि 2 ते जवळपास मी तिथून 3 वाजता आलो होतो घरी. पण तिथे ऑर्डर घेतली ती, नेमकी स्विगीची ऑर्डर दिली ती फूड डिलिव्हरीची. आणि तिथे त्याची गाडी पंक्चर झाली डिलिव्हरी बॉयची. तो आला 4:30 वाजता द्यायला घरी.
आणि तेव्हा आपण खाऊन पिऊन झोपले 5 वाजता. रितेश दादा, बारिश में भीग के आया क्या? प्रणयचं इथं कुठंतरी काम आहे मोबाईलच्या दुकानात. इथं आलोय आम्ही. चला रितेश दादा, त्याला काहीतरी मोबाईल घ्यायचा वाटतं नवीन. आता चला घरी, चला आपलं झालं ना. नेमकं ते नाही राव, एकदम त्याला एखाद्याला भेटायचं होतं. तो गेलाय चाकणला वाटतं, प्रणयचा मित्र आहे. चला रितेश, आम्हाला यायला लय वेळ लागला राव. त्रिवेणीवरून लय ट्रॅफिक होतं. आता परत त्याच रूटने परत जायचंय. कुठतरी ना चहा प्यायचं बाई, लय भूक लागलीत मला. चहा आणि काहीतरी खाऊ. चाय कुठे गेली? राजाला कॉफी प्यायला बाई म्हणला कॉफी. याला सांगितलं कॉफी, आज केलं कॉफी. तिकडं म्हणला आज केलं दूध नाहीये. भैया चाय दो, गरम करके दो चाय दो. आई नाव सांग मला, त्याला डोस देतो. त्याचं नाव आणि आडनाव सांग. डोसा देतो, डोसा. त्याचं नाव सांग ना. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर जिंदगी भारी, घरच्या भाकरी खायला भेटतात. हे बघ बॅचला विचार आलेली पोर, हो खाप चड्डे घालतो पोरी पोर. 60चे राईस प्लेट, त्यांनी काय रे, त्यांचं गाव सोडलं. 60चे राईस प्लेट खातात बिना त्याला चपाती. नाही सोडायचं. इथं इथले 70 रुपयाला राईस प्लेट आहे. दोन बकरी, 2 चपाती, 1 भात वरण पापड खाऊ. बाई कसं काय खातात काय माहिती, डेली कमी तास महिन्याला काय माहिती. अशीच आहे. तू वरून तू म्हणायचं फक्त बस. समझ रहे हो आप समझ रहे हो. अरे बाकी बुड कसं का असं ना. हप्त्यावरची जिंदगी दिसते रे बाई डायरेक्ट. लय बेकार रे. असं माहिती आहे, जास्त ऐकायला 20,000. हा लय नसते पेमेंट यांना. त्यातलं तर 2,000 खोलीलाच गेले. 2 नाही 3 आहे आता. काय पीजीला 3,500-4,000 रुपये पीजीला. 2चा जमाना गेला बाळा. आता काय चांगली डायरेक्ट 10-15,000 तर असेच जातात. हा, मग काय क्रेडिट कार्डचं बिल क्रेडिट कार्ड मारतात. क्रेडिट कार्ड, कपडे लागता वेगळा, डिझेल पेट्रोल सगळी बिगी. आणि एखादी परत कधी ताकद विकत. आणि छोकरी छोकरी असेल तर फुल लॉस. छोकरी असेल तर ती 5 काय घेतलं. छोकरी असेल तर 5,000ला 30 टाकणार त्याला. ते तर झालं मग. आता बी वाटली 1,500 वाजते बाळा. बाई ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आमच्या इथं गाड्या आहे ना, दुधाचा ग्लास आहे का, दुधाचा 10 रुपयाचा ग्लास दुधाचा हाफ ऑफ करून भेटतात बाई. एवढी वाईट अवस्था आहे. गाव सोडल्याचे परिणाम आहे. म्हणून मी आमचं गाव कधी सोडलं. चिकनवाली बंगाली का ती, चिकन कापून जास्त चांगलं मिळतात. म्हणून आमच्या ऋतूला कुठे पाठवायचं ना आम्हाला.